हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड मायक्रो प्रोसेसर मधील लास्टचा युनिट. आतापर्यंत आपण 4 युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघितलो आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलो आहे, ते पाहून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा हा व्हिडिओ. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत. एक्सप्लेन प्लिन्स टॅक्झॉनॉमी फॉर मल्टिपल प्रोसेसर ऑर्गनायझेशन विथ नीट डायग्राम. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लिंक्स टॅक्झॉनॉमी म्हणजे नेमकं काय? कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे क्लासिफिकेशन आहे. इट क्लासिफाय सिस्टीम बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन स्ट्रीम आणि डेटा स्ट्रीम. ब्लिंक्स टॅक्झॉनॉमी म्हणजे नेमकं काय तुम्ही समजून घ्या. कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे क्लासिफिकेशन आहे. इट क्लासिफाय सिस्टीम बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन स्ट्रीम आणि डेटा स्ट्रीम. याचे 4 टाइप्स आहेत. कोणाचे? ब्लिंक्स टॅक्झॉनॉमीचे 4 टाइप्स आहेत. ते कोणचे आहेत? SISD, SIMD, MISD, MIMD. याचे फुल फॉर्म काय आहेत? SISDचे सिंगल इन्स्ट्रक्शन सिंगल डेटा. SIMDचं काय? सिंगल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. MISDचं काय? मल्टिपल इन्स्ट्रक्शन सिंगल डेटा. MIMDचं काय? मल्टिपल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. एक्झाममध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं तुम्हाला सगळं येतं, फक्त तुम्हाला आन्सर रायटिंग कसं करायचं हे समजत नाही. तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहिता, त्यामुळे तुमचे मार्क कटतात. आन्सर लिहिताना सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप लिहायचं. स्टेप 1 मध्ये काय लिहायचं? डेफिनेशन. त्यानंतर डायग्राम काढायचे त्याचे. त्यानंतर 4 टाइप्स त्याचे एक्सप्लेन करायचं विथ एक्झाम्पल, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन अँड कम्पेअर क्लोजली कपल्ड अँड लूजली कपल्ड मल्टीप्रोसेसर सिस्टीम. स्टुडंट, मल्टीप्रोसेसर सिस्टीमचे 2 टाइप्स आहेत, क्लोजली कपल आणि लूजली कपल. क्लोजली कपल सिस्टीममध्ये सर्व प्रोसेसर कॉमन मेमरी शेअर करतात, जिथं की लूजली कपल सिस्टीममध्ये प्रत्येक प्रोसेसरची एक स्वतंत्र मेमरी असते, म्हणजे वेगळी मेमरी असते. एक्झाम रायटिंग कसं करायचं? आपण आन्सर कंपॅरिझन टेबलमध्ये लिहायचा. टेबल फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिल्यास आपल्याला चांगले मार्क भेटतात आणि चेक करायला सोपं जातं एक्झामिनरला. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपला? एक्सप्लेन सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर म्हणजेच SMP ऑर्गनायझेशन. SMP म्हणजे सिस्टमॅटिक मल्टीप्रोसेसर. यामध्ये सर्व प्रोसेसर समान असतात आणि शेअर्ड मेमरी ॲक्सेस करतात. इन SMP आर्किटेक्चर इच प्रोसेसर हॅज इक्वल ॲक्सेस राईट टू द मेमरी. एक्झाममध्ये आपण आन्सर कसं लिहायचं याचा? डेफिनेशन, त्यानंतर ब्लॉक डायग्राम काढायचे, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग आणि त्याचा लास्टला ॲडव्हान्टेजेस. डेफिनेशन, ब्लॉक डायग्राम, वर्किंग, ॲडव्हान्टेजेस. याचे इम्पॉर्टंट काय? ब्लॉक डायग्राम हे काढलेच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला इम्पॉर्टंट? कम्पेअर UMA. UMA म्हणजे युनिफॉर्म मेमरी ॲक्सेस आणि NUMA म्हणजे नॉन युनिफॉर्म मेमरी ॲक्सेस. याचं कंपॅरिझन आहे. UMA म्हणजे काय असतं? युनिफॉर्म मेमरी ॲक्सेस. UMA मध्ये सर्व प्रोसेसरना मेमरी ॲक्सेस टाइम समान असतो, जिथं की NUMA मध्ये मेमरी ॲक्सेस टाइम प्रोसेसरनुसार चेंज होतो. हा फरक आहे. याचं कंपॅरिझन टेबलमध्ये काय लिहायचं आपण? मेमरी ॲक्सेस टाइम, परफॉर्मन्स, स्केलेबिलिटी, कॉस्ट, कॉम्प्लेक्सिटी. हे ॲटलिस्ट 5 पॉईंट तर आपण लिहिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन मल्टीप्रोसेसर अँड क्लस्टर. मल्टीप्रोसेसर सिस्टीममध्ये मल्टिपल CPUज एकाच सिस्टीममध्ये काम करतात, तर क्लस्टरमध्ये अनेक कॉम्प्युटर्स नेटवर्कद्वारे जोडलेले असतात, कनेक्टर असतात. एक्झाममध्ये आन्सर रायटिंग कसं करायची? पहिल्यांदा डेफिनेशन, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन. स्टेप 1 डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन लास्टला. हे 3 हेडिंग्स लिहिलेच पाहिजे. डेफिनेशन लिहिले, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, त्याच्या खाली डेफिनेशन लिहायचं. ॲडव्हान्टेजेस तसंच करायचं. प्रेझेंटेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला चांगले मार्क भेटतात. रिस्क. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला? एक्सप्लेन इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिस्क आर्किटेक्चर. म्हणजे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रिस्क म्हणजे रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर यामध्ये कमी आणि सिंपल इन्स्ट्रक्शन यूज केल्या जातात. रिस्क आर्किटेक्चरचे कॅरेक्टरिस्टिक कोणचे आहेत? सिंपल इन्स्ट्रक्शन, लार्ज रजिस्टर फाईल, पाईपलाईन सपोर्ट, फास्ट एक्झिक्युशन होतं. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं करायचं? आपण डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक लिहायचे, ॲडव्हान्टेजेस या फॉर्मॅटमध्ये आपण लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला आता?
एक्सप्लेन कंपायलर बेस्ड रजिस्टर ऑप्टिमायझेशन अँड यूज ऑफ लार्ज रजिस्टर फाईल. याचं एक्सप्लेन करायचं कंपाईल बेस्ड रजिस्टर ऑप्टिमायझेशनचं आणि त्याचं यूज ऑफ लार्ज रजिस्टर फाईल हे एक्सप्लेन करायचं. इझी आहे हा क्वेश्चन. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन रिस्क आर्किटेक्चर. वरती आपण बैठले याचं डिस्कशन. त्यानंतर इम्पॉर्टंट कोणता आहे? पाईपलाईन विथ नीट डायग्राम. स्टुडंट, पाईपलाईन म्हणजे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनला वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये डिवाइड करणे. पाईपलाईन म्हणजे नेमकं काय आहे? सिंपल लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनला वेगवेगळ्या स्टेजमध्ये डिवाइड करणे. पाईपलाईनचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. कोणचे आहेत? फेच, डिकोड, एक्झिक्यूट, मेमरी ॲक्सेस, राईट बॅक. फेच, डिकोड, एक्झिक्यूट, मेमरी ॲक्सेस, राईट बॅक. पाईपलाईनचे डायग्राम काढायचं. त्यामुळे एक्झामिनरवर तर चांगले हे पडेल, आपलं इम्प्रेशन पडेल. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्क मिळू शकतात. त्यानंतर कोणचं आहे आपलं? कंपेअर रिस्क अँड CISC आर्किटेक्चर. रिस्क म्हणजे सिंपल इन्स्ट्रक्शन असतात आणि CISC मध्ये कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन असतात. आणि ही कम्पेअर कसं करायचं? टेबल फॉर्मॅटमध्ये करायचं. टेबल फॉर्मॅट इक्वल टू मोर मार्क्स. लक्षात ठेवा तुम्ही. हे आता वरती आपण बघितलं ॲडव्हान्टेजेस, हे सुद्धा आपण बघितलं. वाय डज द रिस्क यूज लार्ज रजिस्टर फाइल्स, लिस्ट द 4 क्लासिफिकेशन प्लीन्स टॅक्झॉनॉमी, हे वाले. ॲडव्हान्टेजेस, मल्टीप्रोसेसर सिस्टीम, डिफाईन मल्टीप्रोसेसर सिस्टीम, डिफाईन पाईपलाईन अँड ॲडव्हान्टेजेस. स्टुडंट, हे होते युनिट 5चे फायनल ऑर्गनायझेशन या युनिट 5चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण 4 युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघितलो आहोत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये, आपण नेक्स्ट सब्जेक्टमध्ये आपल्या. थँक्यू.